शिक्षण मंडळाच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य तुम्ही सध्या पाहताय। या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी थेट हा गेट जो आहे तो तोडून या इमारतीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। प्रमोद नाना नेतृत्वाखाली हे आंदोलन ठिकाणी सुरू आहे आणि हे सगळे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नाना भानगिरेंची एक फाईल या शिक्षण मंडळाच्या कार्यालयातून गायब झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्याचाच जाब विचारण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत, आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। तीव्र घोषणाबाजी या ठिकाणी या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। परिसरामध्ये मोठी घोषणाबाजी जी आहे या कार्यकर्त्यांकडून जी आहे ती केली जाते आणि या ठिकाणी राजीनाम्याची मागणी जी आहे ती करण्यात येत आहे। जे अधिकारी जे कर्मचारी या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ते हे कार्यकर्ते करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। जेवणाच्या टायमिंगला चोरी करणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय? विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या चोरट्या शिक्षण अधिकाऱ्याचं करायचं काय? मोठा गोंधळ घालत हे सगळे कार्यकर्ते जे आहेत आक्रमक झालेले या ठिकाणी आपल्याला शिक्षण मंडळाच्या इमारतीच्या बाहेर पाहायला मिळत आहेत। पुणे महानगरपालिकेपासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या या इमारतीच्या बाहेर आता हे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। अरे गेलं ना आपण चला चला पुढे बघा, आयुक्तांनी टेंडरला परमिशन दिल्यानंतर टेंडर काढण्यासाठी शिक्षण मंडळात 7 तारखेला या ठिकाणी फाईल आली। 7 तारखेला 2 वाजता या ठिकाणी फाईल इनवर्ट झाली। 2 वाजून 20 मिनिटांनी या ठिकाणी फाईल चोरीला गेली। ही फाईल इनवर्ट झाल्यानंतर सुद्धा फाईल चोरीला गेली। आमचं म्हणणं काय 2 ते 2:30 वाजेपर्यंत 7 तारखेला विचारण्यासाठी आला तर तुम्हाला आज सुद्धा घेत नाहीत। आम्ही त्याला आज कसं जायचं ते जाऊ आणि जोपर्यंत आम्हाला ते पत्रेवर मिळत की आम्ही त्याच्या गुन्हा दाखल करत नाही आणि फुटेज मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार। पण दाराला तर कुलूप लावलं तुम्ही तर आज पण जाऊ ना, आम्हाला काय सोपं आहे का शिवसेनेला 5 मिनिटाची वेळ दिली येतील बोलतील, नाही गेलं तर आम्हाला कसं जायचं आम्हाला माहिती सांगायला लागत नाही। काय नक्की तक्रार काय तुमचं? मोहम्मदवाडी सर्वे नंबर 43 ही असलेली पुणे महापालिकेची ज्यावर शिक्षण मंडळाचं त्याच्यावर रिझर्वेशन आहे, शाळेचं रिझर्वेशन आहे। ही फाईल त्यावेळेस 7 तारखेला शिक्षण मंडळात आली। शिक्षण मंडळामध्ये 2 वाजता त्या ठिकाणी फाईल इनवर्ट झाली आणि 2 वाजून 15 मिनिटांनी ही फाईल झाल्यानंतर इनवर्ट झाल्यानंतर ती फाईल गायब होते। नक्की याच्या मागे तुम्ही सत्ताधारी पक्षाने आहात, राज्यात तुमची सत्ता आहे, तुम्ही या संदर्भात शिक्षण अधिकारी असतील किंबहुना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना का नाही सांगत? हे सगळं 1 वर्ष झाले या फाईलचा आम्ही पाठपुरावा करतोय। 7 तारखेपासून मी रोज शिक्षण अधिकाऱ्याला रोज भेटतोय आणि 7 तारखेपासून फोन करतोय, त्यांना सांगतोय की तुम्ही यांच्यावर गुन्हा दाखल करा, फुटेज का। जर सत्ताधाऱ्यांचं सुद्धा ऐकत नसेल तर सत्ताधाऱ्यांना बी रस्त्यावर पोलिसांना बी आम्ही पत्र केलं ना। 1 मिनिट, शिक्षण मंडळातून फाईल चोरीला होणे म्हणजे पुणे महानगरपालिकेची नामुष्की आहे का नाही? एखादी फाईल चोरीला जाणं म्हणजे कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे ना। मग जर तुम्ही कायदेशीर पद्धतीने करत नसेल तर त्याच्या गुन्हा दाखल पाहिजे। ह्याच्यात पण सत्ताधाऱ्यांचा हात आहे का हे बी बघितलं पाहिजे ना। ह्याच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे। आम्हाला 2 ते 2:30 वाजेचं फुटेज 7 तारखेला याचं निदर्शन करण्यासाठी आम्ही आलोय। सत्ता नंतर काय होते नसल्यामुळे नाही, या ठिकाणी सत्तेची मस्ती आलेली आहे।
7 तारखेला फाईल नोट होते आणि एका शिक्षण मंडळ सरकारी फाईल गायब होणे म्हणजे शिक्षण मंडळाचे आणि पुणे महापालिकेची याची नामोची गायब केली. ज्यांनी बी गायब केली असेल सत्तेची मस्ती कुणाला आली? सत्तेची मस्ती कुणाला ते फाईल गायब करणाऱ्याला आलेले आहे ते आम्ही मस्ती फाईल गायब केली. आम्ही 2 ते 2.5 फुटेज मागवलंय आणि त्याचबरोबर जो काही फुटेज मध्ये 2 वाजता फाईल 7 तारखेला नोट होते आणि 20 मिनिटात कशी काय फाईल गायब होते ह्याचा बी विचार केला पाहिजे. याच्या मागे कोणाचा हात आहे? जोपर्यंत ह्याचा ठोस निर्णय होत नाही, जोपर्यंत याचा गुन्हा दाखल होत नाही आणि फुटेज मिळत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन तसंच चालू राहील. आमच्या आज पक्षाची बैठक 5 वाजता या ठिकाणी आम्हाला अल्टिमेटली 2 दिवसात हे गुन्हे दाखल करा अशा पद्धतीने या ठिकाणी शिवसेना जी आहे ती आक्रमक झालेली आहे. मोहम्मदवाडी परिसरातील एक फाईल आहे आणि ती गायब झाल्याचा आरोप जो आहे तो प्रमोद भानगिरे यांनी केलेला आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ते आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात. या ठिकाणी थेट हा गेट तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि जाब विचारण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता आणि त्याच्यानंतर पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना आत जाऊन न देता त्यांना इथून जाण्यास सांगितलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. मात्र जोपर्यंत या फाईलचा काही पाठपुरावा मिळत नाही किंवा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही किंवा आम्ही अशा पद्धतीची आक्रमक भूमिका घेत राहू असा इशारा जो आहे तो या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेला पाहायला मिळतो. शिक्षण विभागाची ही इमारत आहे आणि या इमारतीच्या बाहेर तीव्र असं आंदोलन शिवसेनेने केलेलं पाहायला मिळतंय. नेमकं नाना भानगिरेंचं म्हणणं काय आहे आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे हेच त्यांनी या ठिकाणी माध्यमांना सांगितलेलं आहे. मात्र जरी आम्ही राज्यात सत्तेत असलो तरी पुणे महानगरपालिकेमध्ये आमचं कुणीही ऐकून घेत नाही, आमच्या प्रश्नांना दाद दिली जात नाही अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आणि आम्ही उपमुख्यमंत्र्यांकडे एकनाथ शिंदेकडे याबाबतची तक्रार देखील करणार असल्याचं त्यांनी यापूर्वी सांगितलेलं होतं. मात्र या ठिकाणी ही फाईल गायब झाल्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा आज या शिक्षण विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर जो आहे तो पाहायला मिळाला आणि आता देखील हे कार्यकर्ते जे आहेत ते या गेटच्या बाहेर मोठ्या संख्येने जमलेले पाहायला मिळत आहेत आणि जाब विचारताना खरं तर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांची जी काही फाईल गायब झालेली आहे, मोहम्मदवाडी परिसरातली ही फाईल होती ती गायब झालेली आहे आणि त्याचाच जाब विचारण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने जमलेले होते. त्यांनी हा गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच अडवलेलं होतं. त्यानंतर मात्र मोठी घोषणाबाजी या परिसरामध्ये पाहायला मिळाली. आता नेमका फाईलचा पाठपुरावा कधीपर्यंत होतो आणि कार्यकर्ते काय सांगतात, यापुढे त्यांची काय भूमिका असणार आहे. नाना भानगिरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे, मात्र पुढे या आंदोलनाचं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवतच राहू. तुर्तास इथेच थांबते. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.